नमस्कार, मी अश्विनी फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. 40 साईज प्रिन्सेस कट विथ बोटनेक ब्लाउज कसं कटिंग करायचं ते आपण पाहिलं होतं. आज आपण तेच ब्लाउज समोरचे दोन्ही भाग कसे शिवायचे ते पाहणार आहोत. तर हा आहे 15 इंच उंचीचा ब्लाउज, ज्याची आपण 16 इंच उंची पाठीमागची घेतलेली आहे. रुंदी आहे 12 इंच, 10 इंच आहे, 2 इंच शोल्डर, 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे. म्हणजे आपली ही 12 इंच रुंदी आपण घेतलेली आहे शिलाई मार्जिन सकट. 10 इंच याची रुंदी आहे. 40 साईजचा हा ब्लाउज आहे. मोंडा आहे याचा 6 इंच. पाहू शकता, मोंडा 6 इंच आहे. पाठीमागचा बोटनेक गळा आहे, त्याची उंची 4 इंच आपण घेतलेली आहे आणि अशी डिझाईन तयार करून घेतलेली आहे. आणि याचा कटिंगचा व्हिडिओ मी पूर्ण माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर आता आपण पाहूया अस्तर जोडून समोरचे दोन्ही भाग कसे तयार करायचे ते. तर सर्वप्रथम आपल्याला हा जो आपला ब्लाउज पीस आहे तो असा दोन्ही साइड उलट्या करून घ्यायच्या आणि त्याच्या आतमध्ये अस्तर ठेवून घ्यायचं. दोन्ही भागांमध्ये आतल्या साइडला आपण अस्तर ठेवलेला आहे. त्यानंतर आपण घेऊया साइडचा असा गळ्याचा जो भाग असतो तो, आणि अस्तरचा जो भाग आहे बंद बाजूने आपण कट केला होता त्याला आपण सर्वप्रथम वेगळे करूया. दोन्ही भाग वेगळे करून घ्यायचे आणि ज्या पद्धतीने आपण मोंड्याचे भाग उलट्या साइडला अस्तर ठेवून घेतलं होतं त्याच पद्धतीने हे गळ्याच्या भागाला पण उलट्या साइडने अस्तर ठेवून घ्यायचं. दोन्ही भाग असे उलटे केलेले आहेत आणि त्याच्या आतमध्ये आपण हे अस्तरचे पार्ट ठेवलेले आहेत अशा पद्धतीने. तर आता आपल्याला हे सर्व पार्ट एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत. आपल्याला शिलाई मारून हे पूर्ण पार्ट एकमेकांना जोडून घ्यायचे. आता हे चारही भाग आपण एकदाच तयार करून घेणार आहोत. अशा पद्धतीने चारही साइडने शिलाई करायची. अशा पद्धतीने आता आपण हे सर्व चारही पार्ट तयार करून घेतलेले आहेत. पाहू शकता, या पद्धतीने आपण सर्व भागांना शिलाई करून अस्तर जोडलेला आहे. आता या भागाचं एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते आता पूर्ण आपण चारही भागांचं कट करणार आहोत. ते एक्स्ट्राचं फॅब्रिक चारही भागांचं कट करायचं आणि मग नंतर ब्लाउज शिवायचा. अशा पद्धतीने आपण हे अस्तर जोडलेलं आहे. आता आपण चारही भागांचं एक्स्ट्रा फॅब्रिक कट केलेलं आहे. आता आपल्याला शिवायचं आहे ब्लाउज. तर आता कसं ब्लाउज जोडायचं ते आपण पाहूया. त्यासाठी आपण हा जो मोंड्याचा भाग आहे तो सरळ ठेवायचा अशा पद्धतीने, आणि दोन्ही भाग एकमेकांवर ठेवून शिलाई करून घ्यायची. जिथे आपण मार्जिन केलं तिथे आपण मोंड्यामध्ये जे समोरच्या भागाला अर्धा इंच रुंदीमध्ये एक्स्ट्रा वाढवलेलं होतं ते ह्या शिलाईसाठीच वाढवलेलं होतं, ते तुम्ही लक्षात ठेवायचं. तर अशा पद्धतीने आता पूर्ण शिलाई अर्धा इंचावर आपल्याला करून घ्यायची आणि हा भाग एकमेकांना जोडून घ्यायचा. शिलाई करत असताना कुठलाही भाग खेचायचा किंवा ओढायचा नाहीये. अगदी हलक्या हाताने आपल्याला ही जशी आहे तशी शिलाई करून घ्यायची. खेचल्यामुळे आपल्या ब्लाउजचा आकार पूर्ण बिघडू शकतो, त्यामुळे खेचायचं नाही. न खेचताच अगदी हलक्या हाताने आपल्याला शिलाई करायची. या पद्धतीने आता आपण हे दोन्ही भाग एकमेकांना जोडून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने ही आपली फिनिशिंग आलेली आहे. दोन्ही भाग अशाच पद्धतीने जोडून घ्यायचे. अर्ध्या इंचावर एकसारखी शिलाई करायची आणि कुठलाही भाग खेचायचा नाही. चाळीस साईजचा प्रिन्सेस कट विथ बोटनेक ब्लाउज आहे हा. तर अशा पद्धतीने दोन्ही भाग आपण आता जोडून घेतलेले आहेत. अगदी सावकाशपणे मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर अशा पद्धतीने आपण हे दोन्ही भाग एकमेकांना जोडून तयार केलेले आहेत. फिनिशिंग पाहू शकता, खूप छान आलेली आहे. तर अशा पद्धतीने हे दोन्ही भाग आपले तयार झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, खालच्या साईडने जे आपला एक्स्ट्रा झालेला आहे भाग त्याला आपण
सरळ रेषेमध्ये कट करून तिन्ही भाग एकसारखे दोन्ही भाग करून घ्यायचे। अशा पद्धतीने जे एक्स्ट्रा झालेलं आहे ते कटिंग करून टाकायचं आणि एकसारखं करून घ्यायचं या पद्धतीने। आता हे आपण दोन्ही भाग एकसारखे कट केलेले आहेत। आता आपल्याला ह्याला आपली जी कमरेची पट्टी म्हणतो आपण त्याला ती लावून घ्यायची आहे, कारण हा 2 पीस वाला प्रिन्सेस कट ब्लाउज आहे। कमरेची पट्टी आपण लावून घेण्यासाठी अस्तरचा कापड घेऊया। अस्तर मध्ये जो आपला मोंड्याचा भाग निघालेला आहे तो आपण घ्यायचा आणि त्याच्या 2 पट्ट्या एकसारख्या तयार करून घ्यायच्या। आपण हा मोंड्यात निघालेला भाग आहे तो घेतलेला आहे आणि त्याच्या आता आपण 2 पट्ट्या तयार करून घेऊया। अशा पद्धतीने त्याच्या आपण 2 पट्ट्या तयार करायच्या। अगदी एकसारखं कटिंग करायचं। पाहू शकता 4.25 इंचाच्या हे आहे। 2-2 इंचाच्या आपल्याला 2 पट्ट्या या ठिकाणी कट करायच्या। आता आपल्याला अर्धा इंच फोल्ड करून एका साइडने पूर्ण पट्टीवर शिलाई करून घ्यायची आणि ह्याच पद्धतीने दोन्ही पट्ट्यांवर आपल्याला शिलाई करायची। अर्धा इंच फोल्ड केलेला आहे एका साइडने आणि त्याच्यावरती आपण शिलाई करत आहोत। तर या पद्धतीने दोन्ही पट्ट्यांना अर्धा इंच फोल्ड करून आपण शिलाई केलेली आहे। आता ही पट्टी आपल्या कमरेवर कशी जोडायची ते आपण पाहूया। हा कमरेचा भाग घ्यायचा, त्याच्यावरती जी आपण शिलाई केलेली बाजू आहे ती वरच्या साइडने येऊ द्यायची आणि अर्धा इंचावर ही पट्टी ठेवून अर्धा इंच मार्जिन घेऊन शिलाई करून घ्यायची आणि ही पूर्ण पट्टी कमरेला जोडून घ्यायची। अशा पद्धतीने अगदी सावकाशपणे, कुठेही खेचायचं वगैरे नाही। अर्धा इंचावर पूर्ण पट्टी आपल्याला जोडून घ्यायची। अर्धा इंचावर पट्टी जोडलेली आहे। आता आपल्याला याच्यावर लगेचच दाब शिलाई करायची। दाब शिलाई केल्यामुळे खालच्या साईडला अगदी व्यवस्थितपणे आणि सहजतेने ही पट्टी फोल्ड होते, त्यामुळे दाब शिलाई करायची। अशा पद्धतीने फोल्ड करून वरच्या साईडने मध्यभागी शिलाई करून घ्यायची आणि ही आपली पट्टी रेडी झालेली आहे। तर अशा पद्धतीने आपली ही कमरेची पट्टी लावून तयार झालेली आहे आणि ह्याच पद्धतीने दोन्ही भागांना आपल्याला कमरेच्या पट्ट्या लावून रेडी करायचा आहे। एक भाग आपला रेडी झालाय, आता दुसरा पण भाग आपण रेडी करूया। उंची मोजूया, पाहू शकता 15.5 इंच आलेली आहे। अर्धा इंच शोल्डर जोडण्यामध्ये जाईल, मग राहील 15 इंच। तर सेम पद्धतीने दुसरी पण बाजू आपण तयार करून घेऊ। दुसरी साइड पण आपण तयार करून ठेवलेली आहे। आता आपल्याला मापाचा ब्लाउज घ्यायचा आणि तयार केलेला जो ब्लाउज आहे त्याची हुकलूक पट्टीची साईज मोजून घ्यायची। मापाचा ब्लाउज घेऊन हुकलुकाची साईज आपण मोजायची आणि गळा पण मोजायचा। तर या ठिकाणी आपलं व्यवस्थित अंतर आलेलं आहे। आपण आता एवढं एक्स्ट्रा झालंय तर आपल्याला टाकायचं आहे टक्स। टक्स टाकल्यावर आपलं हुकलूक साईज अगदी व्यवस्थित होणार आहे। तर आपल्याला फोल्ड करायची आतमध्ये जी आपली हुकलुकाची पट्टी आहे ती आणि एक टक्स टाकायचा आहे 1.25 इंचावर।
अर्धा इंचाला थोडस कमी, आणि दोन्ही साइडने दोन्ही भागांवर सेम पद्धतीने टक्स टाकून घ्यायचे. हा टक्स फक्त आपल्याला गळ्याच्या साइडनेच टाकायचा. ज्या साइडला आपण हुकलूक पट्टी लावतो त्याच साइडने हे टक्स टाकायचे, जेणेकरून आपल्या ब्लाउजला खूप सुंदर फिनिशिंग येतं. अशा पद्धतीने पफ पण येतो आणि फिनिशिंग पण छान येते. दोन्ही भागांना आपण टक्स टाकून घेतलेले आहेत. आता आपल्याला मापाचा ब्लाउज घेऊन मोजायचं आहे आणि जे एक्स्ट्रा काय झालेलं आहे त्याला कटिंग करून टाकायचं. अशा पद्धतीने मार्किंग केलं आणि जेवढा एक्स्ट्रा झालेला भाग आहे तेवढा आपण गळ्याच्या साइडने कटिंग करून टाकूया. थोडंफार तर एक्स्ट्रा होतच, अगदी तंतोतंत कुणाचंच येत नाही, पण एवढंच आहे, ही गोष्ट कुणी दाखवतं कुणी दाखवत नाही. आता आपण गळा कटिंग करून व्यवस्थित करून घेतलेला आहे. आता आपल्याला लावायची आहे हुकलूक पट्टी. हुकलूक पट्टी कशी लावायची ते आता आपण पाहूया. हा आपण दोन्ही गळ्यामध्ये जो कापड निघाला होता ते घेतलेला आहे. त्याच्या आपल्याला 2 पट्ट्या व्यवस्थित तयार करून घ्यायच्या आहेत. दोन पट्ट्या आपण तयार करून घेऊ. अशा पद्धतीने 2 पट्ट्या आपण तयार केल्या आहेत. पाहू शकता 2.5 इंचाच्या आपल्या ह्या 2 पट्ट्या आपण तयार केलेल्या आहेत. आता हुकलूक पट्टी कशी लावायची ते पाहूया. सर्वप्रथम लावूया आपण हुकपट्टी. हुकपट्टी लावण्यासाठी पट्टी अशी डबल फोल्ड करायची आणि खालच्या साइडने अर्धा इंच फोल्ड करून ब्लाउजच्या कमरेच्या साइडने ठेवायची आणि पाव इंचावर शिलाई करायला सुरुवात करायची. पूर्ण पट्टी पाव इंचावर जोडून घ्यायची, डबल फोल्ड केलेली आहे आणि खालच्या साइडने अर्धा इंच फोल्ड करून कमरेच्या साइडला ठेवलेली आहे. आता ही पट्टी जोडून झाली, लगेचच दाब शिलाई करायची. दाब शिलाई करून खालच्या साइडला पट्टी फोल्ड करायची आणि वरतून एक शिलाई करून घ्यायची, म्हणजे आपली ही हुकपट्टी तयार होते. या ठिकाणी थोडीशी शिलाई पक्की करायची आणि पूर्ण शिलाई अर्ध्यामध्ये करून घ्यायची. अशा पद्धतीने आपली ही हुकपट्टी तयार झालेली आहे. आता आपल्याला लावायची आहे लूकपट्टी, ज्याला आपण घरपट्टी पण म्हणू शकतो. तुम्ही काय म्हणता ते सांगा. पाहू शकता खूप सुंदर फिनिशिंग आलेली आहे समोरच्या भागाची. मोठ्या मापाचा ब्लाउज आहे हा 40 साईजचा. आता आपल्याला अर्धा इंच फोल्ड करायचा आहे दुसऱ्या पट्टीला आणि शिलाई करून घ्यायची आहे. दुसऱ्या पट्टीला आपण अर्धा इंचावर शिलाई करून फोल्ड केलेली आहे. आता आपल्याला घ्यायची आहे ब्लाउजची दुसरी बाजू. दुसरी साइड घेतलेली आहे आणि उलटी करून ठेवलेली आहे. आता ही पट्टी अर्धा इंच फोल्ड करून ह्याच्यावरती ठेवायची. अर्धा इंचावर शिलाई करून घ्यायची सेम पद्धतीने, फक्त हा साइड उलटी ठेवायची. उलटी ठेवून शिलाई केलेली आहे आणि दाब शिलाई लगेचच करून घ्यायची. ज्या पद्धतीने आपण हुकपट्टी आतल्या साइडला फोल्ड केली होती त्याच पद्धतीने ही जी घराची पट्टी आहे ती समोरच्या साइडला फोल्ड करून शिलाई करायची.
आता ज्या पद्धतीने हुक पट्टी फोल्ड केली त्याच पद्धतीने फक्त ही समोरच्या साईडला फोल्ड करायची आणि वरतून शिलाई करून घ्यायची. अशा पद्धतीने शिलाई केल्यावर आपली ही घरपट्टी तयार होते. या ठिकाणी थोडीशी शिलाई पक्की करून घ्यायची जेणेकरून आपली शिलाई उसवणार नाही आणि पट्टी पण उसवणार नाही. धागा कट करायचा आणि एक्स्ट्रा जी पट्टी झाली असेल ती कट करून टाकायची आणि आता समोरासमोर दोन्ही भाग ठेवून चेक करायचं. कुठला भाग कमी जास्त झालेला असेल तर तो कट करून टाकायचा. तर मग अशा पद्धतीने अस्तर जोडून समोरचे दोन्ही भाग कसे तयार करायचे हुकलूक पट्टी लावून ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया पाठीमागचा भाग तयार करून शोल्डर कसे जोडायचे ते. स्टेप बाय स्टेप पूर्ण ब्लाउज 40 साईजचा बोटनेक विथ प्रिन्सेस कट समोरचा रेग्युलर गळा आपण शिवायचं शिकणार आहोत. तर मग चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि काही प्रश्न असेल तर ते कमेंट करून विचारा. आता अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया अश्विनी फॅशन या युट्यूब चॅनलवर. तोपर्यंत धन्यवाद.